नमस्कार मित्रांनो, आपल्या गावित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला त्याबद्दल सॉरी. मध्ये मला वेळ नव्हता, मी बाहेर होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला लेट झाला. पण मी आशा करतो या व्हिडिओला पण तुम्ही लाईक कराल आणि लवकरच तुम्ही जी आपली बोट बघता आपल्या व्हिडिओमध्ये तिच्या त्या बोटीला बनवतानाचा व्हिडिओ पण आपला येणार आहे. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला लागेल आणि हा व्हिडिओ पण तुम्ही लाईक करा अशी मी आशा करतो. आणि आपले आता 398 सबस्क्रायबर झालेले आहेत. लवकरच आपण 500चा आकडा पूर्ण करू अशी मी अपेक्षा करतो. आणि चला तर मग हा व्हिडिओ आपण चालू करूया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ऋषिकेश. आपल्या गावित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतोय. तर आजचा व्लॉग आपला आहे तो आपण चाललोय नाशिकला आपली एक्सेंट घेऊन. आणि नाशिकवरून भाडं आहे, तर मी विरारवरून एकटाच चाललोय. तर जाताना मी जव्हार मार्गे जाणार आहे. तर तो रस्ता किती छान आहे आणि माझा प्रवास कसा होतोय आणि तुम्हाला रस्ता माहिती नसेल तो, तर त्या रस्त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला देईन. तर आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आता मी पोहोचलोय विरार RTO कडे. हे बघा, तर विरार RTO कडे पोहोचलोय. पुढच्या रस्त्याची मी माहिती तुम्हाला असंच रस्त्यात देत जाईल. चला पुढे आपण बघूया आपला प्रवास कसा होतोय आणि मी नाशिकला कुठे चाललोय हे मी तुम्हाला तिकडे पोहोचूनच दाखवेन. तर स्टे ट्यून. आपण आलोय विरारच्या पिरकुंडा दर्ग्याजवळ. हॉर्न मारला आपण आणि चाललोय आता विरार फाट्याला. थोडा माझा स्टँड आहे ना, नवीन घेतलाय, तो हलतोय जास्त, कदाचित इमेज हलत असेल थोडी. हे पावसाळ्यात होणारे काही प्रकार आहेत. तर गाडी चालवताना पाचकून जाऊ नका कधी असं झालं तर. आणि अचानक ब्रेक तर अजिबात मारू नका, नाहीतर कोणतरी मागून येऊन ठोकेल गाडी. आता आपण आलो की कणेर चौकीला आणि इथे आतमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे. कधी वेळ मिळाला तर नक्की भेट द्या, छान मंदिर आहे. कणेर फाटा म्हटलं त्याला. आणि आता पुढे आपल्याला विरार फाट्याला लेफ्ट मारायचं आहे. आज 20 तारीख आहे आणि आज ओला उबरचा संप मागे घेतलाय. मागे म्हणजे पूर्ण मागे नाही घेतलाय, मंगळवारपर्यंत, मंगळवार दुपार 12 वाजेपर्यंत मागे घेतलेलं आहे. तर आपली पण गाडी T परमिटच आहे. आपण पण उबरला चालवतो गाडी, पण कमी चालवतो मी. आपली बाहेरचीच भाडी जास्त असतात, त्याच्यामुळे आज रस्त्यावर संप मागे घेतल्यामुळे आज T परमिट गाड्या जास्त दिसतात.
हा समोर दिसतोय तो आपला मुंबई अहमदाबाद हायवे आणि इथून आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. रस्त्याची हालत खूप खराब आहे. जिथे हाय स्टेशन पासून हायवेला यायला 15-20 मिनिटं लागतात, तिथे आता जवळजवळ मला 35 ते 40 मिनिटं लागली. आपण लेफ्ट मारला आणि आपण मुंबई अहमदाबाद हायवेला लागलो. बघा इथून चढायला बघा कसं ठेवलंय. एक काम धड नाही करत आपल्याकडे. आता आपण मुंबई अहमदाबाद हायवेला लागलो. आता ज्या ब्रिज येतोय, तुम्हाला जर नाशिकला अंबाडी मार्गे जायचं असेल किंवा वज्रेश्वरीला जायचं असेल तर विरारचा ब्रिज सोडल्यानंतर जर तुम्ही मुंबईकडून येताय तर विरारचा ब्रिज क्रॉस केल्यावर पहिल्याच ब्रिज खाली जायचं आणि राईट मारायचा. तुम्हाला वज्रेश्वरी मार्गे तुम्ही जाऊ शकता. वज्रेश्वरी, अंबाडी, वाशिंद आणि मग वाशिंदवरून आपला मुंबई आग्रा हायवे लागतो. आणि आता आपण नाशिकला चाललोय ते विरारवरून मनोरवरून जव्हार चारोटी नाही, जव्हारवरून त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरवरून नाशिक या मार्गे मी चाललोय, कारण मला त्र्यंबकच्या जवळच जायचं. आणि हा समोर दिसतोय तो ब्रिज आपला मुंबई दिल्ली हायवे जो होतोय नवीन, हा समोर तो ब्रिज दिसतोय. त्याचं काम अजून चालू आहे मुंबई दिल्ली हायवेचं. अजून बरंच काम बाकी आहे. हे बघा सगळं इकडे मटेरियल टाकून ठेवलेलं आहे. काम संथ गतीने चालू आहेत कारण पाऊस पडतोय. बाकी त्या रस्त्याचं काम तसं म्हणाल तर एकदम फास्ट झालंय. आता हा ब्रिज, ह्याच्या पुढचा जो ब्रिज आहे तो खानिवड्याचा ब्रिज. म्हणजे हे खानिवडा गावच आलं. तुम्हाला हे बघा, हे खानिवडा गावच आहे. पण तुम्हाला ते महालक्ष्मी माहिती असेल मंदिर खानिवड्याचं, तर हेदवडे गावातली महालक्ष्मी, त्याचं मंदिर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. ते बघा, ते जे मंदिर दिसतंय ना, ते हेदवड्याची महालक्ष्मी मंदिर आहे. का तुम्हाला आता दिसेल, ब्रिजवर चढलो की दिसेल तुम्हाला.
या खानिवडा, हे पण खानिवडाच आहे. याच्यातून हा रस्ता गेला बघा, त्या रस्त्याने आतमध्ये रेती बंदरला जावं लागतं. आणि पुढे आता आपल्याला टोल नाका लागेल. पूर्वी हा टोल नाका ह्या भागात होता. हा हे बघा, हे डंपर उभे आहेत ना, ह्या भागात होता तो टोल नाका. आता तो इथून पुढे नेला. आज आणि तुम्हाला रस्त्याचा खूप छान व्ह्यू मिळणार आहे, कारण छान जंगलातून जातो तो रस्ता. आदिवासी पाडे आहेत तिथे आणि धबधबे बघायला मिळाले तर एखाद्या ठिकाणी मी थांबून दाखवेन तुम्हाला. बापरे, बघा ऍक्सिडेंट झालाय. बिचारा ट्रकवाला, कोणीतरी त्याला कट मारली असेल 4 व्हीलर वाल्याने, किंवा मग तो झोपेमध्ये गेला असेल. महाराज पण दिसतात आणि आपला रस्ता पण. महाराज आपल्या बरोबर कायम असतात. फक्त हा ना स्टँड आहे तो खूप जास्त हलतोय. आपण टोल नाक्याला थांबूया आणि बघूया त्याचं काहीतरी. ट्रकवाले बघा किती हेवी लोड घेऊन जात आहेत. तर हा आलाय आपला आता खानिवडाचा टोल नाका. तर आता आपण मध्ये पेट्रोल भरायला मी थांबलेलो तेव्हा त्याच्यानंतर मी चालू नाही केला व्हिडिओ. आता चालू केला. आता हा समोर आहे तो वरई फाटा आहे. इथून आपल्याला हा बघा, हा जो फाटा आहे हा वरई फाटा आहे. इथून तुम्ही सफाळ्याला जाऊ शकता. सफाळा, केळवा इथे जाण्यासाठी इथून रस्ता आहे. आपल्याला अजून पुढे जायचंय. अंदाजे अजून 10-15 किलोमीटर जायचं असेल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला राईट मारायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो कुठून मारायचं ते. बघा, ही सफाळ्याची नदी. रस्त्याची अवस्था बघा. इथे ना एका ब्रिजचं काम चालू आहे. तर कधीही इथे येताना मॅपवर आधी ट्रॅफिक चेक करा आणि मगच या. हे बघा, इथे हे समोर ब्रिजचं काम चालू आहे ना. या ब्रिजच्या कामामुळे
सगळीकडे ट्रॅफिक जाम होतं. समोर पोलीस आले आहेत, बघूया काय म्हणतात. आपल्याला नाही थांबवलं, एकदम मी तेवढा व्हिडिओ वॉच केलेला, कारण आपल्याला वेळेत पोचायचंय. साधारण 3 वाजेपर्यंत आपल्याला पोचायचंय नाशिकला. त्याच्यामुळे मला कुठेही वेळ वाया नाही घालवायचा थांबून. हे आपण आलोय हालोली गावात. म्हणजे गावात नाही आलोय, हालवली आलोय. या गावाचं नाव हालवली. इथून आपल्याला अजून थोडं पुढे जायचं. लांबवर तुम्हाला डोंगर दिसत आहेत का? त्या डोंगरामधून आपल्याला जायचंय. ते जास्त झालायला लागलं का? इकडे मॅगडी आहे राईट साईडला. चालू आहे का? हो चालू आहे. इथे पुढे आलात की तुम्हाला बऱ्यापैकी व्हेज हॉटेल आहेत. नॉनव्हेज हॉटेल्स पण आहेत बहुतेक, पण व्हेज हॉटेल आहेत जास्त. आणि हालोलीला तुम्हाला इन केस कुठे सीएनजी नाही मिळालं तर हालोलीला मिळतो, बहुतेक वेळा तर मिळतो. एवढ्या पूर्ण भागामध्ये बहुतेक एक हालोलीला आहे सीएनजी पंप, आणि दुसरा पंप जो आहे तो आपला बोईसरला आहे, पण बहुतेक तो थोडासा आतमध्ये आहे. बोईसर फाट्यावरून लेफ्ट मारून थोडासा आतमध्ये. आणि अजून कुठे अजून मला आता आठवत नाहीये, पण हे 2 पंप कन्फर्म मला माहिती आहे. म्हणजे नालासोपारा बेल्लार फाटा सोडल्यानंतर बेल्लार फाट्याला एक पंप आहे सीएनजीचा. तो पंप सोडल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट हालोलीमध्ये एक सीएनजी पंप आहे, आणि त्याच्यानंतर बोईसर फाट्याला सीएनजी पंप आहे. पुढे नाही माहिती मला. पावसामुळे सगळं हिरवगार झाल्यामुळे किती छान वाटतं. पंप आहे तो बघूया आपण सीएनजी आहे की नाही. वाटत तर नाही की इथे सीएनजी झालंय, तरी बघूया. जर झालेला असला तर असला, आपल्या ज्ञानात भर पडेल. नाही, हा सीएनजी पंप नाही, हा फक्त डिझेल पेट्रोल आहे. आणि ना ह्या रस्त्याला काही ठिकाणी स्पीड कॅमेरे आहेत. म्हणजे स्पीड कॅमेरे नाही आहेत, पण खानिवड्याचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर त्या सपाटीला स्पीड कॅमेरा असण्याची शक्यता आहे. कारण मला गेल्या वेळी एक फाईन आलेला, 80च्या वर चालवल्यावर फाईन येतो. त्याच्यामुळे 80च्या स्पीडच्या आतमध्येच गाडी चालवा, आणि ते सेफ पण आहे तसं म्हणतात. आता आपला ट्रकवाले अर्धे या लेन मध्ये अर्धे त्या लेन मध्ये चालतात. मोबाईल स्टँड तसा आहे चांगला, पण ह्याच्या आधीचा माझा सेम स्टँड होता, तो एवढा हलायचा नाही.
आता ह्याला काय झालंय काय माहिती, हा सारखा हलतोच आहे. इथे जैन तीर्थ होत आहे, अजून बांधकाम चालू आहे. नागे पार्श्वनाथ काहीतरी. आणि तुमचं सायलेंट रिसॉर्ट पण इथेच आहे, इथेच कुठेतरी. मागे गेलं वाटतं, मागे गेलं की पुढे. एवढ्याच भागात सायलेंट रिसॉर्ट पण आहे. ही नदी आली. इथून आपल्याला मनोरवरून लेफ्ट मारलात तर ब्रिज खाली जाऊन लेफ्ट मारलात तर पालघरला जातो तो रस्ता. पालघर लेफ्ट मारलात तर पालघर, राईट मारलात तर वाडा. आपल्याला जायचं ब्रिजच्या वरून. हा बघा, हा मनोरचा ब्रिज आहे. खड्डे बघा या रस्त्याला. तर आता हा मनोरचा ब्रिज आपण उतरतोय आणि मनोरच्या समोरचा ब्रिज हा नवीन ब्रिज झालेला आहे. तर तो ब्रिज चढायचा नाही आहे आपल्याला. तो ब्रिज चढला तर तुम्हाला डायरेक्ट बोईसरच्या ब्रिज खालून युटर्न आहे, त्याच्या आधी नाही आहे. म्हणजे इथून साधारण एक 5-7 किलोमीटर जाऊन मगच युटर्न आहे तुम्हाला. तर ताकवहल हे बघा, इथे लिहिलंय जव्हार, आपल्याला 47 किलोमीटर. आता आपण इथून मारणार आहोत राईट. बाबा हळू 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 काय करतात. राईट मारल्यानंतर हा छोटा रस्ता आहे, इथे तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे सगळी गावं इथे लागतात, जव्हार, विक्रमगड. हा रस्ता पहिला थोडासा खराब आहे सुरुवातीला, नंतर चांगला आहे आणि एकदम निसर्गरम्य असा रस्ता आहे. त्याच्यावर प्रवासाला पण मजा येते. फक्त इथे हा सिंगल रोड असल्यामुळे आणि इथे कंटिन्यू डंपरवाले आणि एसटी वाले येत असतात. डंपरवाले त्यातल्या त्यात आरामात असतात, पण एसटी वाले एकदम झपकन समोर येतात. तर त्याच्यामुळे त्या दोन गोष्टींपासून आपण सावध राहायचं गाडी चालवताना. आणि 4 व्हीलर वाले तर आजकालचे म्हणजे विचारायला नको. बघा बाईक वाले बघा कुठेही ब्रेक मारतात, मागचा पुढचा विचार नाही करत. किती जवळून गाड्या जातात एकदम.
जवळ ठाणे ST होती. ठाण्याला कुठून घोडबंदर मार्गे जाईल बहुतेक. त्र्यंबकेश्वरहून येणारी लोक जे गुजरात साईडला जातात त्यांना पण हा रस्ता तसा चांगला आहे. म्हणजे विरारवरून म्हणाल तर 3.5 तासात 3.5 तास म्हणजे 3 तासात मी परवा गेलेलो त्र्यंबकेश्वरला 3 तासात पोहोचलो. आजूबाजूला बघा किती छान दिसतं. त्या शेतीची कामं चालू आहेत. ते पण शेतीने लावले आहेत यावर्षी. बाहेर नाही बहुतेक. हा रस्ता सुरुवातीला असं थोडाफार खराब आहे. त्या बाईकवाल्याचं म्हणणं काय, पाय काढून बसल्या रिक्षातून. किती छान आहे ना, दोन्ही बाजूने झाड, मध्ये रस्ता. पुढे तर एवढी झाड आहेत की छान सावलीतूनच जाते गाडी. अशी छोटी छोटी गावं लागतात रस्त्यात. मोठं गाव म्हणाल तर विक्रमगड लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना की बाजाराचं गाव, तसं विक्रमगड लागतं. त्याच्यानंतर जव्हार लागतं मोठं. आणि अजून वाडा या रस्त्याला नाही आहे. या रस्त्यावरून वाड्याला जायला एक वेगळा रस्ता आहे. तुम्ही असं पण वाड्याला जाऊ शकता, पण वाड्याला जर मुंबईत किंवा विरारवरून जायचं असेल तर वज्रेश्वरी मार्गे तुम्ही वाड्याला गेलात तर तो जवळचा रस्ता आहे किलोमीटर वाईज. पण तो रस्ता खराब जास्त, म्हणजे त्या रस्त्याला खड्डे खूप आहेत. तो भिवंडीवरून येतो ना, भिवंडी वाडा, तो रस्ता. त्याचं काम चालू आहे तर खूप खड्डे. बघा आता रस्ता किती छान आहे. गाडी इथे 60-70च्या स्पीडला, 80च्या स्पीडला कंटिन्यू चालत आहे. बघा इथे सगळीकडे शेती लावली, भात शेती. फक्त बाईकवाल्यांवर आणि रिक्षावाल्यांवर थोडंसं लक्ष द्यावं लागतं, कारण ते कुठूनही बाहेर येतात, कुठेही पटकन ब्रेक मारतात, आतमध्ये घुसतात, काहीही करू शकतात बाईकवाले.
हे बघा शेतीची कामं चालू आहेत बघा. HQ वाले बघितले 60. रिक्षातून कसली तोफ बाहेर आली. पत्रे आहेत बहुत. बघा किती छान हिरवळ आहे रस्त्याला. आणि आपण जव्हार क्रॉस केलं की जव्हार मध्ये नाही, जव्हारच्या पुढे एक घाट आहे, तिथून मी तुम्हाला दाखवीन. तिथे मी थांबणार आहे. नाशिक इथून 121 किलोमीटर. हे जे माइलस्टोन आहेत ते मैलाचे दगड झाडं वाढल्यामुळे ते झाकले गेले. तरी मी तुम्हाला रस्ता पूर्ण दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल कुठून लेफ्ट मारायचं, राईट मारायचं. तसं तर हा पूर्ण मेन रस्ता धरूनच तुम्हाला चालायचं. हे असे ट्रकवाले आले की कधी पण हॉर्न मारायचे, नाहीतर ह्यांच्या मागून ओव्हरटेक मारणारे रिक्षावाले, 4 व्हीलरवाले आणि बाईकवाले आपल्यावर येऊन कधीही आपटू शकतात. बघा किती रस्ता छान आहे. इथे रस्त्यावर जास्त लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जर तुम्ही आंब्याच्या सीझनला याल तर पुढे एक घाट आहे. त्या घाटामध्ये आता मक्याची दुकानं असतात सगळे, पण ते आज रविवार आहे ना, आज असतील बहुतेक. आपण मका घेऊया. तर मके भाजून विकतात ती दुकानं आहेत. आणि बाकी तुम्हाला मे महिन्यात जर आलात तर आदिवासी मुलं, ती लहान लहान मुलं असतात, ती करवंद, जांभळं असा रानमेवा विकत असतात. त्याच्यानंतर आमच्याकडे कोकणात बिटके आंबे म्हणतात, म्हणजे ते आपण चुकून खातो ते आंबे विकतात. आणि आता परवा मी गेलो तर तिथे काही मुलं, हे बघा छोटी उभी आहे, काय घेऊन करटोली विकायला होती. बघितले तुम्हाला, दिसली का ती छोटी? बघू, आपल्याला मिळाली करटोली तर आपण घेऊया. आणि परवा मी गेलेलो शुक्रवारी नाशिकलाच, तेव्हा मी एका लहान मुलाकडून मोगऱ्याचे गजरे घेतले. आपल्यामुळे त्यांना थोडासा फायदा होतो तर आपण करून द्यायचा त्यांचा फायदा. कारण ते बिचारे गरीब, इथल्या इथे विकून काय मिळतं त्याच्यात घर चालवतात, नाही तर शेतीमध्ये काम करून कमवतात. मध्ये जेव्हा आपला पाऊस चालू होतो जुलैमध्ये नाही, जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा नुकताच पाऊस पडतो ना, तेव्हा इथे रानभाज्या असतात. त्याच्यातली माझी फेवरेट भाजी म्हणजे शेवळाची भाजी. जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर ती एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला युट्यूबला त्याचे व्हिडिओ आहेत कशी बनवायची आणि कुठे मिळते, ह्याचे व्हिडिओज आहेत युट्यूबला, ते तुम्ही चेक करू शकता. पण ती एकदा नक्की खा, शेवळाची भाजी. आता जो मागे ब्रिज केला ना, जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा त्या ब्रिजवरून पाणी वाहतं आणि या सर्व गावांचा संपर्क तुटतो. इथे येणारे
जास्त पाऊस झाल्यावर बहुतेक रस्ते इथले बंद होतात. वाड्या साईडने येणारे पण आता ब्रिज वाढवलेत, हाईट दिली ब्रिजला, म्हणून सध्या तो प्रॉब्लेम थोडाफार कमी आहे. पण तरी पण जास्त पाऊस पडला की इथले गावांचा संपर्क तुटतो. हा, तर आपण भाज्यांबद्दल बोलवतो. अजून एक बांबूची भाजी इथे, कोवळ्या बांबूची भाजी, ती पण इथे विकायला असते. ती अजूनही असते, पण शेवळाची जी भाजी आहे ना, ती फक्त ह्याच्या वेळीच असते. आपलं जेव्हा पहिला पाऊस पडतो ना, म्हणजे सुरुवातीच्या पावसाळ्यातच मिळते. आणि ती खूप महाग आहे. म्हणजे त्याची एक जोडी की 2 जोडी 100 रुपयाला असं काहीतरी आहे. ते तुम्ही एकदा चेक करा युट्यूबला आणि नक्की ना खा आणि मला कमेंट करा की ती भाजी कशी लागली. छान लागते ती, आंबट गोड आणि मस्त असते. हा व्हिडिओचा पहिला भाग आपण इथेच संपवतोय. जर तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला लाईक करा, आणि जर काही चुकीचं असेल किंवा तुम्हाला काही खटकत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि लवकरच आपला अजून एक व्हिडिओ येणार आहे. तर आधी हे 4 व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि मला तुमचे प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर धन्यवाद. स्टे ट्यून. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्यू.